येस. नमस्कार. नमस्कार. मी रजनी साबदे. येथे जमलेल्या आणि इथे उपस्थित असलेल्या सर्व ज्योतिर्विदांचे मी मनापासून महिला ज्योतिर्विद तर्फे स्वागत करीत आहे. महिला ज्योतिर्विद पुणे यांनी अधिक मासानिमित्त 33 व्याख्यानांची मालिका सुरू केली. त्याचे ज्योतिष्य आहेत, अध्यात्म आहेत, हे विषय आहेच आहेत, पण ह्या विषयावरच मालिका आहे. आतापर्यंत अनेक नामवंतांनी उत्तम उत्तम व्याख्याने दिलेली आहेत. आज माननीय डॉक्टर मधुसूदन घाणेकर यांचे पराक्रमी मंगळ या विषयावर त्यांचे व्याख्यान होणार आहे. तर मी त्यांचा परिचय करून देते. सरांचा परिचय म्हणजे वाचण्यासारखा आहे, ऐकण्यासारखा आहे, खूप मोठा आहे. पण सरांनी जो आपल्याला दिलेला आहे त्या परिचय तोही थोडक्यातच दिले सरांनी. मी तुम्हाला सगळ्यांना परिचय देते. डॉक्टर मधुसूदन घाणेकर गेल्या 50 वर्षाहून अधिक काळ ज्योतिष्य, हस्ताक्षर, मनोविश्लेषण शास्त्र या कार्यरत. युनिव्हर्सल ॲस्ट्रॉलॉजिकल फाउंडेशन, हँडरायटिंग अनालिसिस रिसर्च फाउंडेशन असं हे डॉक्टर मधुसूदन घाणेकर यांचे ब्रह्मज्ञान विश्वपीठ संस्थांचे संस्थापक अध्यक्ष, महिला ज्योतिर्विद संस्थेचे संस्थापक सल्लागार, ज्योतिष हस्तांतर मनोविश्लेषण, शिडवादन, लघुपट, अनुबोधपट, साहित्य, संपादन, प्रस्तावना, सुलेखन, एकपात्री कार्यक्रम रेखी, तसेच व्यंगचित्र, गायन, संमोहन रेखी आदी विविध क्षेत्रात 309 विश्वविक्रम तसेच 10 अनियतकालिकांचे 1100हून अधिक अंक प्रकाशित झालेले आहेत. त्यांचे सबकुछ मधुसूदन या एकपात्रीय कार्यक्रमाची एक लाखाच्या प्रयोगाकडे वाटचाल सुरू आहेत. तसेच 266 पुस्तके प्रकाशित झाली आहेत त्यांची. भारतासह 20 देशात स्वखर्चाने मानव धर्म सर्वश्रेष्ठ धर्म प्रसार कार्य, जागतिक पातळीवर टॉप 100 मधील विश्वविक्रम म्हणून सर्वोच्च सन्मान. 2016 मध्ये 18 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांनी संयुक्तरित्या रेग्युलस ताऱ्यास सर डॉक्टर मधुसूदन घाणेकर रेग्युलस तारा असे नाव जाहीररित्या देण्यात आलेले आहे. 18 विविध क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय जीवन गौरव प्राप्त झालेले आहेत. असे हे डॉक्टर मधुसूदन घाणेकर आज आपल्याला पराक्रमी मंगळ या विषयावर भाषण देणार आहे. नमस्कार सर, आणि मी विनंती करते तुम्हाला की आपले भाषण आपण सुरू करावे. नमस्कार. सर्वप्रथम म्हणजे आपलं काय म्हणतात त्याला होम पिचच आहे माझं, महिला ज्योतिर्विद, कारण संस्थापकच मी आहे, सल्लागार आहे. पण असं जरी असतं तरी या कार्यक्रमाचं सगळी सूत्र आपल्या ज्या बिग बॉस आहेत, डॉक्टर रजनी साबदे. बिग बॉस का म्हटलं? कारण त्यांच्या दशमामध्ये मकरेचा मंगळ आहे, बरोबर ना? बरोबर. हा, आणि त्यामुळे त्यांचं हे वर्ष खूप गाजते संबंध पूर्णपणे. आणि त्यांचं व्यक्तिमत्व पण तसंच आहे. म्हणजे रास शनीची जरी असती पण मंगळ प्रभावी आहे, आणि त्यामुळे मंगळाचं कार्यकर्त्व प्रथम आपण समजून घेऊ. आणि तत्पूर्वी पहिल्यांदा प्रथम त्यांना धन्यवाद देतो, कारण या पूर्णपणे अधिक मासाचं आता याच्या काय म्हणतात त्याला उत्तरार्धाकडे चाललोय आपण. आता अजून 2 व्याख्यान झाले की अधिक मासाचं या वर्षीचं संपेल. 33 व्याख्यानं. तर त्याबद्दल आज अमावस्या आहे, शेवटचं आहे, पण आज आपल्याला अजून घ्यायची 2 व्याख्यानं म्हणून हो हो अजून व्हायचीत ना. पण आणि माझ्या दशमत हे माझ्या पण तसं याच्यात दशमतच आहे अमावस्या, बरोबर की नाही? आणि ती लाभदायक असते, सिंह राशीला लाभत असते अमावस्या पौर्णिमा सगळी. त्यामुळे योग खूप चांगला जुळून आला. आणि म्हणजे सहज परवा त्यांनी विचारलं त्याबद्दल पहिल्यांदा डॉक्टर रजनी साबदे यांना धन्यवाद. आमच्या सगळे सहकारी जे पिलर्स आहेत, म्हणजे ही डॉक्टर सविता महाडिक, प्राध्यापिका स्मिता गिरी, नंतर डॉक्टर संजीवनी मुळे, ऍडव्होकेट सुनीता पागे, हे सगळे पिलर्स आहेत. त्यांना पण मी खूप मनापासून धन्यवाद देतो. कारण एकटा कोणीच काय करू शकत नाही, सगळ्यांच्या सहकार्यानं. आणि सबकी दुआ आहे मांगता है ना, तर म्हणून सगळ्यांना धन्यवाद. आणि जे आवर्जून आज काही ज्योतिषप्रेमी मंडळी आलेत त्यांनाही मी त्यांचं स्वागत करतो, त्यांनाही धन्यवाद देतो. आणि
मंगळाचा कारकत्व मी पहिल्यांदा आपल्याला सांगतो. अर्थात विषय तो असा खूप बहुतेकांना माहित नाही असं अजिबातच नाही. सगळेच जण त्यातले ज्ञात आहेत. परंतु खूप डीप मध्ये न जाता त्याचे काही हायलाइट्स वगैरे ते मी सगळं सांगत जाणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संघटन कौशल्य याला लागतं मंगळाला. म्हणजे आता आवर्जून मुद्दा मी डॉक्टर रजनी साबदे यांचं उदाहरण देतो. दशमात त्यांच्या मंगळ असल्यामुळे मंगळ काय दाखवतो, की जिथे अशा व्यक्ती जातात ज्यांचा मंगळ प्रभावी असतो, अशा व्यक्ती जिथे जातात त्यांच्या शब्दाला जबरदस्त वजन असतं. आणि दुसरं म्हणजे म्हणजे त्यांच्या दृष्टिकोनातून ज्या गोष्टी महत्वाच्या असतात त्याबाबत त्या चांगल्या पद्धतीनं ठामपणाने पटवून देतात. आणि पटवून घ्यायला लावतात असं नाही म्हणणार, पटवून देतात. चांगल्या पद्धतीने पटवून देतात. सकारात्मकता आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं. हा तो म्हणजे काय म्हणतात त्याला, तर त्यामुळे तो गुणधर्म त्यांच्यामध्ये चिकाटी आहे. संघटन कौशल्य म्हणजे बघा किंवा आता ते 33 व्याख्यानं आयोजित करायची म्हटल्यावरती प्रत्येक व्यक्तीशी जमून येणं, त्याच्या तारखा, त्याच्या वेळा, त्यांचे विषय असे सगळ्यांशी कोऑर्डिनेशन करणं, हे सुद्धा मंगळाचंच काम येतं. मंगळाचंच कारकत्व येतं. आणि त्यामुळे त्यांचं आणि त्याप्रमाणे तसंच मंगळाची आणखीन एक चांगली लक्षण कुठलं प्रभावी मंगळाचं, तर आवाजामध्ये आवाज असा भारदस्त आवाज असतो आणि कणखर नेतृत्व त्याच्यामध्ये असतो पूर्णपणे. आक्रमकता असते. आक्रमकता म्हणजे ही मंडळी विनाकारण आक्रमक होत नाहीत. त्यांना एखादी गोष्ट जर पटली नाही, तर मनविरुद्ध झाली, तर अशा वेळी म्हणजे सिंह असा काय सारखी गर्जना नाही करत. बरोबर की नाही हो? सतत गर्जना नाही करत. तो वेळ पाहून गर्जना करतो. की हे करताना तो गर्जना करत असतो. त्यामुळे ती आक्रमकता त्या मंगळामध्ये असते. आणि सिंह याचा मंगळ म्हटल्यावरती तो जंगलाचा राजाच असा म्हटला जातो. पराक्रमी आहे. जे आतापर्यंत योद्धे होऊन गेले ना, ते योद्धे म्हणजे ज्यांनी युद्ध जिंकलेली आहेत, त्यांचा मंगळ आपल्याला प्रभावी बघायला मिळेल बघा. आणि एक नेहमी म्हणजे आता मी पूर्वी भारतीय मजदूर संघाचं काम करायचो. दत्तोबन ठेंगडी नेहमी सांगायचे किंवा ही मंडळी म्हणजे हार का नाही खात? कारण त्यांच्या मनामध्ये कधी पराभव नसतो. म्हणजे मंगळाच्या मध्ये सगळ्यात वैशिष्ट्य काय असतं, तर विल पॉवर अतिशय स्ट्रॉंग असते. आणि ज्याला म्हणता येईल की जसं एखादा वर्ल्ड कप असतो किंवा एखादी क्रिकेटची मॅच असते आणि कप्तान असतो किंवा हुकमी खेळणारा जो असतो फलंदाज, तर किंवा कप्तान असेल तो काय म्हणतो, की काय नाही त्याला मॅच जिंकायची ज्या तयारीने तो जातो आणि वर्ल्ड कप घेऊन येतो. मग इतकी त्याच्यामध्ये त्या मंगळामध्ये ईर्ष्या असते. आणि दुसरं त्या मंगळाची आणखीन खास वैशिष्ट्य अशी, की उच्च महत्वाकांक्षा असते. नुसती उच्च महत्वाकांक्षा नाही, तर निर्णय क्षमता असते. म्हणजे त्याच्यावरती विचार करणं. त्याला विचार करण्यात सुद्धा वेळ लावत नाही अजिबात. तर तात्काळ त्याच्यावरती विचार करणं, निर्णय घेणं, नुसता निर्णय घेऊन न थांबता त्या निर्णयाची अंमलबजावणी करणं, इम्प्लिमेंटेशन करणं. नाहीतर मी अमुक करणार आहे, मी तमुक करणार आहे, हे करणार आहे, ते करणार आहे. लोकं आपल्याला म्हणजे ज्याला म्हणतात बोल बच्चन हा शब्द वापरला जातो. लोकं नुसतं म्हणतात मी हे करीन, ते करीन, ते करीन. पण प्रत्यक्षात काही मंडळी अशी असतात, की ती काहीच करत नाहीत, फक्त बोलतात. परंतु मंगळाची माणसं मात्र जे असतात, जे बोलेल ते करून दाखवतात आणि त्याप्रमाणे ती गोष्ट केली जाते. आणि तसंच म्हणजे मी संस्थेच्या अनुषंगाने म्हणतोय, त्याचा संस्थापक या नात्याने नाही. जसं महिला ज्योतिर्विदनी ठरवलं, की काय नाही महिलांसाठी एक स्वतंत्र व्यासपीठ पाहिजे. आणि यापूर्वी अनेक संस्थांचे ज्येष्ठ ज्योतिर्वेदांनी अनेकांनी प्रयत्न केले, पण त्याचं होऊ शकलं नाही. पण आपल्या महिला ज्योतिर्विदचा जो मंगळ आहे, तो अतिशय प्रभावी आहे. आणि त्यामुळे नुसतं आपण ठरवलं नाही, तर महिला ज्योतिर्विद स्थापन केली आणि आता 18 वर्ष पूर्ण झालेली आहेत. योग सुद्धा बघा कसा 18 म्हणजे 8 आणि 9 मंगळाचा अंक आला. माझा भाग्यांक 9. आणि एवढंच नाही, तर काय असतं हटके कामं करणं हे मंगळाचं वैशिष्ट्य असतं. आणि त्यामुळे मॉरिशसला महिला ज्योतिर्विदने म्हणजे परदेशात 7 समुद्रापल्याड पहिला झेंडा आपण तो रोवलेला आहे. म्हणजे जागतिक पातळीवरती महिला ज्योतिर्विदचा झेंडा पूर्णपणे उंच शिखरावरती हा फडकत आहे. आणि त्याचा अर्थातच सगळ्यांबरोबर मलाही त्याचा नक्कीच आनंद आहे. आणि यामध्ये सगळे आपले महिला ज्योतिर्विदच्या ज्या पिलर्स सगळ्या आहेत आणि हितचिंतक या सगळ्यांनाच ते अर्थात श्रेय जातं. आपण नेहमी श्रेयाचे वाटेकरी अनेकांना आपण करत असतो. तर मंगळाचा तो गुणधर्म मी सांगितला. दुसरं म्हणजे मंगळामध्ये 2 बाजू असतात नाण्याला प्रत्येकी. ही मंडळी थोडीशी हे पण असतात, उतावी पण असतात किंवा आणि विशेषतः म्हणजे 28व्या वर्षी मंगळाची फळं ही मिळायला सुरुवात होते. आणि 28च्या दरम्यान मंगळ खूप असा त्याला म्हणतात फुल फॉर्ममध्ये असतो. अग्रेसिव्ह असतो. प्रचंड प्रमाणात अग्रेसिव्ह असतो.
आणि त्या याच्यामध्ये कधी काय होतं नकळतपणे भावनेच्या आहारी जाऊन म्हणजे मनावरचा कंट्रोल हा सुटण्याची शक्यता असते. आणि त्यामुळे जरा त्यांच्या विरोधात कोणी जर बोललं मुळामध्ये आणि ही माणसं कधी स्वतःहून कधी वाटायला जात नाहीत कोणाचे. परंतु जर का कोणी त्यांना त्यांच्यावरती काहीतरी निगेटिव्ह कॉमेंट केली, की "काय बाबा तुम्हाला एवढे वर्ष तुम्ही आहात ॲस्ट्रोलॉजीमध्ये तुम्हाला काय येतलं इथं?" असं सहज जरी गमतीने जरी बोललो, तरी त्यांच्यातला तो अहंभाव जो आहे, तो लगेच हे होतो. म्हणजे लक्षात येत नाही कधी-कधी एखादी व्यक्ती आपली फिरकी घेते. परंतु कोणी अस्मितेला धक्का लावण्याचा अप्रत्यक्षरित्या जरी प्रयत्न केला, तरी मंगळाच्या व्यक्तीला ते सहन होत नाही आणि मंगळाच्या वाटेला कोणी जाऊ नये आणि जर कोणी त्यातून गेलंच, म्हणजे शत्रूला ते नामोहरम करतात आणि ऑन द स्पॉट तिथल्या तिथे म्हणजे लिंगरिंग ठेवत नाही, विषय लटकत ठेवत नाही. तिथल्या तिथं ऑन द स्पॉट शाब्दिक पोस्टमॉर्टम करतात. शाब्दिक आहे हे लक्षात घ्या त्याच्यामध्ये. तर ही माणसं तामसी असतात. दुसरं म्हणजे कमीत कमी वेळेमध्ये महत्त्वाचे निर्णय घेऊन जास्तीत जास्त काम आटोक्यात आणणं आणि त्यामुळे सतत कामात असतात. त्यांना आळस हा प्रकार माहीत नसतो आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं वैशिष्ट्य असं. ही माणसं म्हणजे आजारी असली तरी आजारी आहेत असं वाटत नाही. कारण कायम त्यांचा चेहरा असा तरतरीत फ्रेश म्हणजे आपल्या स्क्रीनवरती समोर आपल्या यांचा साबदे मॅडमचा चेहरा तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल, की कर्तबगार महिला ही कशी असावी. तर अशा प्रकारची असावी. आता हे त्या म्हणतील, की मी आज एवढा गोड का बोलते तसा नाही भाग. ते तात्पर्य असतात, वादविवाद जे असतात ते प्रेमाचे ते तात्विक असतात. मनभेद कधी नसतात आमच्यामध्ये. तर त्यामुळे ही माणसं कामाला कष्टाला कधी मागे राहत नाहीत. म्हणजे शनीचे गुणधर्म किंवा त्यापेक्षा सुद्धा जिद्दीने काम पूर्ण करणं म्हणजे विल पॉवर खूप स्ट्रॉंग असते आणि उच्च महत्वाकांक्षी असते. म्हणजे कुठलंही काम करायचं हटके करायचं आणि उच्च पातळीवरचं काम करायचं आणि त्यामुळे त्या पद्धतीने मंडळी काम करत असतात. दुसरं म्हणजे काय होतं, की सतत विचारामध्ये मग्न असतात. म्हणजे हे करायचं, ते करायचं, ते करायचं. अनेक गोष्टी करायच्या आणि त्या अनेक गोष्टी सतत कामात राहणं आणि त्यामुळे काय होतं नकळतपणे त्याचा ताण शरीरावरती येतो आणि मग त्यामुळे कधी-कधी होते ती जास्त ताणामुळे होते आणि पित्त कधी खवळतं, जर चुकीचं कोणी काही बोललं, उगीचच विनाकारण कोणी वाद घातला गेला, कळत नकळतपणे, तर मग त्यावेळेस मात्र याचा पित्ताचा त्रास होतो आणि अचानक कोणी काही बोललं तर मग बीपी वाढतो. आता जरा सांगण्यात जरा गडबड झाली. तर बीपी वाढतो त्यांचा. हार्टशी संबंध असतो, ब्लड सर्क्युलेशन आणि विशेषतः महिलांच्या बाबतीमध्ये जर मंगळ जर बिघडलेला असेल, चंद्र बिघडला असेल, मंगळ बिघडला असेल, तर त्यांना महिलांचे जे काही वीक पॉइंट असतात किंवा जे काही आजार असतात, तर त्याची त्यांना काळजी घ्यावी लागते. विशेषतः प्रेग्नंट लेडी जर असेल आणि मंगळ जर खराब असेल पत्रिकेतला, तर बीपी लो वगैरे होणं आणि हिमोग्लोबिन कमी होणं किंवा वीकनेस येणं, बेड घ्यायला लागणं, अशा गोष्टी त्यांना करायला लागतात. मंगळाचा हा पण भाग आहे म्हणजे अर्थात इतरही ग्रह बघायला लागतात. ग्रहमान रवी-मंगळ युती वगैरे जर असेल, तर मग अशांना सिझरिंग वगैरेची सुद्धा शक्यता असते. लग्नच बिघडलाय आणि मंगळाचाही प्रभाव आहे, तर मग सिझर वगैरे करायला लागतं. मंगळ हा ॲक्सिडेंट प्रोन पण आहे. म्हणजे रवी-मंगळ युती असेल अर्थात ती कुठे मग कुठल्या राशीत आहे, त्या संदर्भात दाखवते. म्हणजे उदाहरणार्थ म्हणून सांगतो, प्रत्येक ग्रहाबरोबर तर मी ते सांगत नाही. रवी-मंगळ युती समजा उदाहरणार्थ वृषभेत असेल, तर मग डोळ्याचं ऑपरेशन, मोतीबिंदू असं दाखवतं. पायाला म्हणजे मीन राशीत जर रवी-मंगळ असतील, आता ते रवी-मंगळ दोन्ही गुरुचे मित्रच, परंतु अशुभ स्थानी पडले. 6-8-12 स्थानी जर पडली रवी-मंगळ युती आणि मीन राशीत जर पडली, तर मग ॲक्सिडेंट होऊन पायाला मोठ्या जखमा होणं किंवा पायाचं ऑपरेशन करायला लागणं, ते प्रकार पण ते दाखवतात. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय, की मंगळ कुठे असतं मंगळ याच्यामध्ये त्याचे तुम्हाला मित्र राशी सांगतो. याच्यामध्ये मंगळाची मंगळ हा स्वामी कोणाचा आहे? मेषेचा आणि वृश्चिकेचा हा स्वामी आहे. नंतर मित्र आहे याचा शुक्राचा मित्र आहे. शुक्र-मंगळ युती असेल तर प्रेमविवाह वगैरे होतात किंवा भिन्नलिंगी व्यक्तीशी कोऑर्डिनेशन किंवा एकमेकांचं ट्युनिंग खूप छान पद्धतीनं ते जमत असतं. मंगळ हा बुधाचा मात्र शत्रू दाखवतो आणि मंगळाच्या शत्रू राशी कुठल्या म्हणजे मिथुन आणि कन्या यात जर तो मंगळ जर असेल, तर मग काय होतं म्हणजे उदाहरणार्थ कन्येचा मंगळ असेल, तर तो फार अत्यंत त्रासदायक असतो आणि विशेषतः पोटाचे विकार किंवा आपले राजीव गांधी पंतप्रधान त्यांच्या पत्रिकेमध्ये कन्येचा मंगळ होता लग्नी आणि मग इतक्या विचित्र पद्धतीने त्यांचा जो शेवट झाला.
तो फार दुर्दैवी अंत झाला कन्येच्या मंगळामुळे. आणि त्यामुळे म्हणजे आपण आता काल जसं जकातरांनी आपल्याला सांगितलं की समोरच्याची कुंडली जाणून घ्या, समुपदेशन. म्हणजे एखाद्या महिलेचं जर समजा कन्येचा मंगळ असेल तर तिला आपण पूर्णपणे ज्याला म्हणता येईल किंवा प्रेग्नन्सी पिरियडमध्ये तिला खूप काळजी घ्यायला सांगणं, लांबचे प्रवास टाळणं, दगदग न करणं, टेन्शन न घेणं, जागरण न करणं, उन्हामध्ये शक्यतो जाऊ नये, उष्ण पदार्थ कमी खाणं, म्हणजे तुळशीचं बी वगैरे घेतात बघा. तर त्यामुळे अशी काय आपण समुपदेशन करणं ते आवश्यक आहे की कुठल्या गोष्टीची काळजी घ्यावी कन्येचा मंगळ असेल तर. तर त्यामुळे आणि शनी मंगळ जर युती असेल, शनी मंगळ हे अचानक आयदर पॉझिटिव्ह और निगेटिव्ह रिझल्ट देतात. म्हणजे अचानक काही घटना घडतात. म्हणजे विशेषतः जर सप्तमात एखाद्या शनी मंगळ युती असेल तर दोन्ही गोष्टी घडतात की अचानक लग्न ठरतं. पण जर शुक्र बिघडला असेल तर मग घटस्फोटापर्यंत सुद्धा वेळ पोहोचू शकते. आता काही आपण हे करणार, काही अनेक व्यक्तींच्या काही पत्रिकेतले मंगळ मी ऑब्झर्व केलेले आहेत आणि त्या मंगळाचा प्रभाव कसा आपल्याला पाहायला मिळतो. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की म्हणजे आज जे मगाशी विषय झाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, तर त्याचे संस्थापक डॉक्टर हेडगेवार, तर त्यांच्या पत्रिकेमध्ये पंचमामध्ये मेषेचा मंगळ आहे. आणि म्हणजे मंगळ हा मेषेचा मंगळ असल्यामुळे तो कुठे मंगळ असू दे, अग्नितत्वाचा मंगळ जर असेल ना तर त्याच्यामध्ये संघटन कौशल्य असतं. आणि आता शताब्दी वर्ष चालू आहे आणि एवढंच नाही तर त्याचा भारतीय अध्यात्माचं अधिष्ठान हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला असल्यामुळे त्याची कीर्ती किंवा त्याचा प्रभाव हा सगळीकडे उच्च पातळीवरती गेलेला आहे. म्हणजे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी किंवा देवेंद्र फडणवीस ही सगळी बीजेपीची जी मंडळी आहेत ती सगळी संघाच्या मुशीतून तयार झालेली. त्यामुळे मूळ जे तत्व आहे नेशन फर्स्ट, तर त्यामुळे ते तत्व त्याच्यामध्ये पूर्णपणे येतं. दुसरं म्हणजे भारतरत्न डॉक्टर धोंडो केशव कर्वे त्यांनी बघा महिलांसाठी संस्था काढली आणि त्याच्यामध्ये पंचमामध्ये वृश्चिकेचा मंगळ आहे आणि दशमामध्ये रवी, गुरु, बुध, शुक्र म्हणजे याचंही त्यांना सहकार्य मिळालेलं आहे. आणि त्यामुळे महिलांसाठी त्यांचं योगदान खूप मोठ्या प्रमाणात त्यांचे आहे. नंतर बऱ्याच वेळा ही पण चर्चा होते. आणि एक लक्षात घ्या, आघाडीवरती काम करणारी जी मंडळी आहेत, म्हणजे आता एकनाथजी शिंदे त्यांचा मंगळ खूप पॉवरफुल. मग यांचे उद्धव ठाकरे पण त्यांचा मंगळ आहे पण त्यांची पत्रिका ही बिघडलेली आहे. तिकडे आपण ते खोलात जास्त शिरायला नको, कारण आपण पॉझिटिव्ह सगळा विचार करूया. तर नेहमी असं म्हणतात किंवा आता मोदीजी जवळजवळ त्यांची आता 12 वर्ष झाली आणि त्यांचा पण विक्रम झाला. सर्वाधिक काळ त्यांनी म्हणजे विश्वविक्रम झाला आणि सर्वाधिक काळ त्यांनी पंतप्रधान पद भूषवलं. तर आता त्यांचा वारस कोण किंवा त्यांच्यानंतर कोण म्हणून मी काल योगींची पण पत्रिका पाहिली. पण योगींची किंवा हे आपले अमित शहा, तर त्यांच्या पत्रिकेमध्ये मंगळ म्हणा तेवढे पॉवरफुल नाहीत. आणि त्यामुळे पण तरी देखील देवेंद्र फडणवीस आता शुक्राची महाराष्ट्र 20 वर्ष आहे आणि त्यांच्या दशमात रवी मंगळ युती आहे आलं लक्षामध्ये. आणि दशमात रवी मंगळ युती असल्यामुळे तुळ लग्न आहे, त्याचा प्रभाव खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे नक्कीच पूर्णपणे म्हणजे मी मध्ये वर्तवलं की 2034ला तर नक्कीच ते पंतप्रधान ते होतील असा माझा अंदाज आहे. नंतर मंगळ हा मित्र राशीत असेल तरी सुद्धा त्याची फळं चांगलीच मिळतात. म्हणजे गायक मोहम्मद रफी आणि वाजपेयी, मी नेहमी सांगतो वाजपेयी आणि रफी या दोघांची पत्रिका सारखीच आहे जवळजवळ आणि वृश्चिक राशी दोघांची. आणि त्यांचा मंगळ जो आहे तो मीनेचा मंगळ आहे. म्हणजे गुरुच्या राशीतला असलेला मंगळ हा नेहमी चांगली फळं देतो. काही आता समजा मिथुन लग्न असेल किंवा मिथुन रास असेल, सॉरी ह्याचा कुंभ लग्न आणि मिथुन याचा मीनेचा मंगळ असेल तर तो मंगळ कुंभ लग्नाला की कुंभ राशीला याचा मीनेचा मंगळ हा चांगलीच फळं देणार, तो वाईट फळं कधी देणार नाही. उलट तो कुटुंबामध्ये त्याच्या अशी व्यक्ती प्रमुख मुख्य जे निर्णय आहेत ते मीनेचा मंगळ हा घेत असतो. लोकमान्य टिळक यांच्या पत्रिकेमध्ये कर्क लग्न आहे आणि राजक मंगळ चतुर्थामध्ये आहे. म्हणजे मंगळ हा कर्क आणि सिंह लग्नाला राजयोग कारक असतो आणि तो मंगळ टिळकांच्या चतुर्थ. आणि त्यामुळे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध आहे आणि तो मी मिळवणारच, ही जी प्रबळ इच्छाशक्ती जी आहे ती त्याच्यातून त्यांनी निर्माण झालेली आहे. याच्यामध्ये देवानंद किशोर कुमार यांच्या पत्रिकेत सुद्धा सिंहेचा मंगळ आहे. आणि त्यामुळे स्क्रीनवरती आपण पाहिल्यावरती देवानंद क्षणार्धामध्ये
म्हणजे रसिकांच्या हृदयावरती साम्राज्य करू लागतो. किंवा किशोर कुमारच्या आवाजामध्ये सीमेचा मंगळ आहे, त्यामुळे आवाजामध्ये चमत्कृती म्हणजे हर्षलचा पण प्रभाव आहे. त्यांच्या चतुर्थात किशोर कुमारच्या पत्रिकेमध्ये चतुर्थात हर्षल आहे आणि हर्षलमुळे सुद्धा चमत्कृती आली, परंतु सीमेच्या मंगळामुळे त्याला खूप जोड आली आणि त्यामुळे मंगळामध्ये प्रायोगिकता हा पण फार महत्वाचा गुण असतो आणि त्यामुळे यॉडलिंग वरती हुकमत म्हणजे किशोर कुमारनी केवळ उडत्या चालीची गाणी म्हटली नाही, तर धीरगंभीर गाणी सुद्धा खूप त्यांनी प्रभावीपणे त्यांनी गायलेली आहेत. आणि मगाशी विषय निघाला तसा शुक्रमंगळचा पण शुभयोग, शुक्र हर्षल शुक्र मंगळ हे किशोर कुमारच्या पत्रिकेत असल्यामुळे मधुबालाशी त्यांचा प्रेमविवाह झाला. मोदींच्या आणखीन एक सांगायचं झालं, राहुल गांधी आणि सोनिया गांधी दोघांच्या पत्रिकेमध्ये एक साम्य काय आहे, तर राहुल गांधींचा मंगळ जो आहे तो मिथुनेचा मंगळ आहे आणि सोनिया गांधीच्या पत्रिकेत काय आहे, रास मिथुन आहे आणि धनुराशीचा मंगळ आहे. पण धनुराशीचा मंगळ असून सुद्धा म्हणजे अर्थात त्यांच्यामध्ये त्यांनी बराच काळ हे काँग्रेसचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं, परंतु मिथुनेच्या सप्तमात म्हणजे बुधाच्या राशीत याच्यामध्ये बुधाकडून तो सप्तमामध्ये मंगळ आला आणि त्यामुळे त्यांना ते पंतप्रधान पद त्यांना मिळू शकलं नाही. आणि राहुल गांधी हा मिथुनेचा मंगळ असल्यामुळे कायम त्याला म्हणता येईल द्विधा मनस्थिती किंवा कायम विरोधातच ती व्यक्ती प्रश्नाचा तो योग दाखवतो. आता मोदीजींच्या पत्रिकेमध्ये बघा, मोदीजींच्या पत्रिकेमध्ये चंद्रमंगळ वृश्चिकात युती आहे, वृश्चिक राशीमध्ये युती आहे आणि त्यामुळे पूर्णपणे देशावरती आणि एवढंच नाही तर त्यांच्यामध्ये मी आता काल पण सांगितलं, कालकामध्ये सानेंचं जेव्हा व्याख्यान दिलं तेव्हा पण मी म्हटलं की त्यांच्यामध्ये मंगळाचा प्रभाव इतक्या मोठ्या प्रमाणात आहे. आणि दुसरं म्हणजे रवी मंगळ युती नाही, मात्र नवमाश कुंडलीमध्ये रवी मंगळ ही प्रतियुती आहे आणि त्यामुळे त्याचा प्रभाव इतका जबरदस्त दाखवतो. दुसरं आणखीन एक नियम आपल्याला माहितीये की सिंह राशीमध्ये कुठलाही ग्रह असू दे, तो ग्रह हा राजयोगकारक असतो, त्याची फळं देतात. तर मोदीजींच्या पत्रिकेमध्ये दशमामध्ये शनी आहे आणि चंद्रमंगळ युती वृश्चिकेमध्ये आहे आणि रवी मंगळ ही नवमाशात प्रतियुती आहे आणि त्यामुळे आता जो सध्या सगळा प्रश्न जो निर्माण झालेला आहे, इव्हन आता तुम्ही काही युट्यूबवरती बहुत सिगर किंवा अन्य काही जे काही राजकीय विश्लेषक जे सांगत असतात त्यांच्या तोंडून तुम्ही पण ऐकलं असेल की आता त्यांनी मोठं अमेरिकेने इस्रायलला काहीतरी कराराची एक नोटीस दिली का पत्र दिले, नेमकं मला माहिती नाही, पण युद्ध समाप्त करण्याच्या दृष्टिकोनातून काही समझोता करण्याचा त्यांनी नुकतंच हे दिलेलं आहे त्या संदर्भात. आणि त्याही अगोदर नुकतीच म्हणजे मोदी आणि ट्रम्प यांची पण भेट झाली होती आणि मोदींच्या पत्रिकेमध्ये दशमातला शनी आणि त्यामुळे कर्तबगार मोदी दाखवतात आणि वृश्चिकमध्ये चंद्रमंगळ आणि 2028 पर्यंत मंगळाची महादशा मोदींची असणार आहे. त्यामुळे ही टर्म पूर्णपणे त्यांची निश्चित पूर्ण होईल आणि मंगळाची महादशा संपली किंवा ते कदाचित ज्याला म्हणतात किंवा निवृत्त स्वीकारतील किंवा दुसऱ्या कोणातरी संधी एखाद्यावरती जबाबदारी मात्र ते नक्की देतील. मात्र जसं मी म्हणतो तसं की कुठलाही संस्था असेल किंवा देशाची पत्रिका बघायची असेल तर जो संस्थापक असतो त्याची पत्रिका ही फार महत्वाची असते आणि त्यामुळे आपल्या देशावरती बरीच काही संकट आली किंवा आता पेट्रोलचा प्रॉब्लेम निर्माण झाला, गॅसचा प्रॉब्लेम झाला, परंतु त्यासाठी केवळ म्हणजे वायुतत्वाची कुंडली न बघता किंवा त्याची कुंडली न मांडता मोदींची पत्रिका ही जोपर्यंत भक्कम आहे तोपर्यंत सिलेंडरचा म्हणजे जो तो प्रॉब्लेम होता सॉल्व्ह झालेला आहे. काही जणांनी त्याच्यामध्ये काही मंडळींनी त्याचा उगीच की गॅस संपलं तर काय करा म्हणून साठेबाजी केली किंवा इंधनाचाही प्रॉब्लेम होईल म्हणून काही काही पेट्रोल पंपावरती सुद्धा विनाकारण गर्दी होणं किंवा काळजीपोटी की आपल्याला पुढे इंधन जर नाही मिळत तर किती प्रॉब्लेम निर्माण होईल. परंतु मोदींनी आंतरराष्ट्रीय पातळीवरती देश विदेशामध्ये त्यांनी विदेशामध्ये दौरा करून जागतिक पातळीवरती अनेक देशांशी चांगले सलोख्याचे संबंध हे निर्माण करण्याची क्षमता ही मोदींमध्ये म्हणजे चीन पाकिस्तानशी सुद्धा त्यांनी जरा समजवण्याचा प्रयत्न केला होता, पण आपण म्हणतो तसं शेपूट वाकडे ते वाकडं, तर तशा प्रकारे तिथे काही फारसा फरक पडला नाही आणि म्हणून तर मग शेवटी सर्जिकल स्ट्राईक हा करावा लागला. मी मगाशी म्हटलं ना किंवा चंद्रमंगळ युती जर असेल किंवा अग्नितत्वाचा मंगळ हा आक्रमकता दाखवतो आणि एकदा जर का त्यांच्या मनाने एखाद्या घेतलं, समजा कोणी त्रास द्यायला लागला तर विरोधकावरती पूर्णपणे तुटून पडणं आणि विरोधक पूर्णपणे नामोहरम होतात. तर अशा प्रकारे मंगळाचा म्हणजे आणि मंगळाचा आपण आणखीन काही वेगवेगळ्या प्रकारे आपण तो विचार करणार. लाल किताब म्हणून विषय आला बघा तर मी त्या लाल किताबचे जे अभ्यासक आहेत त्यांना मी नेहमी सांगतो, मी लाल किताबचा तुम्ही अभ्यास करताय
त्याला लाल किताबचा तुम्ही आता दादा शेवाळे ते लाल किताबचं त्यांनी खूपच चांगलं त्यांनी कुवर तर कधी जर गाठ पडली तर मी त्याला सांगणार आहे, तुमचा जो विषय जर लाल किताबवरती तुमचं जर प्रभुत्व आहे, तुम्ही लाल रंगाचे शर्ट वापरा, व्हाईट अँड रेड कलरचे. त्यानं मग आणखीन केवढा प्रभाव जबरदस्त, म्हणजे त्यांचा प्रभाव आहेच आहे दोघांचाही. आणि आता कोण सीमा गाडेकर, डॉक्टर सीमा गाडेकर, आणखीन काही मंडळी ही लाल किताबचा अभ्यास करू इच्छितात. तर त्यामुळे ज्यांना लाल किताबचा अभ्यास करत असेल तर त्यांनी लाल रंगाचे शर्ट घालून बघावा, आणि शर्ट किंवा साडी, आणि त्या किंवा ह्याचा मंगळाचा खडा, गणपतीची उपासना, हे तुम्ही हे जर केली तर नक्कीच. आणि मंगळवार सुरुवात करायची असेल तर मंगळवारी सुरुवात करा, गणपतीचा वार तो आहे. आणि भाग्यांक 9, मंगळाचा भाग्यांक हा 9 आहे. आणि आणखीन एक लक्षात घ्या की आपण म्हणतो दुहेरी मुकुट म्हणतो का नाही, ज्याचा भाग्यांक 9 आहे, म्हणजे 9, 18, 27 असा आहे. म्हणजे आता 2 भाग असतात, काही जण याचा प्रारब्धांकाचा विचार करतात, परंतु प्रारब्धांकाचं काय असतं की संपूर्ण जन्मतारखेची बेरीज करून जो अंक येतो तो प्रारब्धांक, परंतु त्याचे दुहेरी फळ मिळतात. दुहेरी म्हणजे म्हणण्यापेक्षा अशा व्यक्तीने काय काय होतं की एक तर पॉझिटिव्ह जरी रिझल्ट मिळतात किंवा निगेटिव्ह तरी मिळतात. पण आपलं जर आयुष्य जर सक्सेसफुलच जर करायचं आहे, त्यामुळे आपण प्रारब्ध अंकाला कशाला एवढं महत्व द्यायचं. तो तो अल्टरनेट दुसरा अगदी नाराज म्हणून मग प्रारब्ध अंकाकडे वळावं. परंतु आपला जो भाग्यांक जो आहे त्या भाग्यांकावरती भर द्यावा. म्हणून ज्यांच्या पत्रिकेमध्ये मंगळ समजा वृषभेमध्ये, तुळेमध्ये, शुक्राच्या राशीमध्ये, मित्र राशीमध्ये आहे, किंवा सीमेमध्ये आहे, मेषमध्ये आहे, मेषेत आहे, धनु किंवा मीनेमध्ये जर मंगळ असेल तर अशा पॉवरफुल मंगळ जर पत्रिकेमध्ये असेल, किंवा मंगळ हा उच्च नवशात, स्वनवशात, मित्र नवशात असेल, आणि भाग्यांक जर 9 असेल, म्हणजे 9, 18 किंवा 27 तारीख, तरी सुद्धा असं असल्यावरती त्यांना दुपटीने ज्याला म्हणता येईल अशा प्रमाणामध्ये त्यांना त्याचे रिझल्ट हे 100% मिळू शकतात. म्हणजे हा एक वेगळा विचार आपल्याला करता येईल. आणि भाग्यांक 9चा स्वामी हा मंगळ आहे. हातावरती सुद्धा आपल्याला लक्षात येतं, मंगळाच्या व्यक्ती ज्या असतात त्यांच्यामध्ये काहीसा चेहऱ्यावरती लालसरपणा, किंवा एखादी गोष्ट त्यांना पटली नाही तर त्यांचा राग हा चेहऱ्यावरती लगेच दिसतो. म्हणजे चेहरा असा लाल लाल वगैरे होतो. किंवा त्यांचे हात जर पाहिले तर हातावरच्या रेषांमध्ये सुद्धा मंगळाची रेषा, म्हणजे मगाशी मी सांगितलेली उदाहरण त्या पद्धतीने मंगळ जर तसा जर प्रभावी असेल तर त्यांच्या हातावरती सुद्धा लालसरपणा आपल्याला तो पाहायला मिळतो, आणि अत्यंत काटक असतात. दुसरं म्हणजे अगदी कमीत कमी वेळेमध्ये त्यांचा किती आजार मोठा असू दे, त्या आजारातून ते झटकन बाहेर पडतात. मंगळाचा आणखीन एक मला एक शोध लागला म्हणे, ज्यांचा मंगळ प्रभावी ना त्यांच्याकडे चिल्लर खूप असते बरं का. 8 आणे, रुपया 2, म्हणजे आता 8 आणे तर राहिले नाहीत, पण रुपया 2 रुपये, विशेषतः रिक्षावाल्याला 25 रुपये द्यायला लागतात. 5 रुपये सुटे नसतातच. पण 5 रुपये अशा व्यक्तीकडे ज्यांचा मंगळ प्रभाव आहे ना, तुम्हाला 5-5 रुपये सुटे हवे असतील तर ते तुम्ही घ्यायला हरकत नाही, त्या व्यक्तीकडे मागायला हरकत नाही. म्हणजे त्याचं उदाहरण माझं स्वतःच आहे. माझ्याकडे कायम चिल्लर, काही कुठूनही कुठून ती येते चिल्लर. आणि अर्थात मी गमतीने म्हणतो, मी चिल्लर माणूस असल्यामुळे माझ्याकडे चिल्लर खूप जमा होते. नोटा नाही जमत माझ्याकडे कधी. म्हणजे मजेचा भाग. कारण ते कसं माहिती का, हा पण भाग असतो त्याच्यामध्ये की पैसा टिकत नाही म्हणण्यापेक्षा आहे त्या पैशाचा विनियोग करायचा. आवड अमुक एक घेतली वस्तू, आणि पैसे संपतात. पण मंगळ प्रवेशमध्ये पैसे कोणी येतात पण त्यातल्या जास्त चिल्लर होते. म्हणजे आज असंच झालं, मी नेमकं सकाळी चहा शाखेमध्ये गेलो आणि सगळे म्हणे घाणीकरात तुमच्याकडे चहा पाहिजे. मी प्रेमाने म्हणतात. तर नेमकं नोटा राहिल्या घरी आणि खिशात सगळी चिल्लर होती. सगळी चिल्लर म्हणजे रुपयाची 72 नाणी मी त्या चहावाल्याला दिली. तर तो पण आपल्याला तो अनुभव येतो छानपैकी, की अशा व्यक्तीकडे किंवा वेगवेगळ्या देशांची नाणी सुद्धा नाणी साठवणारे जे असतात ना, तर त्याच्याकडे सुद्धा ज्यांचा मंगळ प्रभाव आहे त्यांनी जास्तीत जास्त नाणी साठवण्याचा पण त्यांनी प्रयत्न करावा. किंवा लहान लहान ज्या मुले असतात त्यांच्या पत्रिकेत जर मंगळ असेल, लहान मुलांच्या बाबतीत मात्र हे असं असतं की काय म्हणतात त्याला, जखम लवकर बरी होत नाही, मग खर्चटतं. नंतर ज्याला म्हणतात धारदार वस्तूंनी काही जखम वगैरे होणं, कापणं, भाजणं, अंगठा म्हणजे कांदा चिरताना अंगठात चिरला जातो, कांद्याच्या ऐवजी अंगठात चिरला जातो. तर अशा प्रकारे सगळे आपल्याला त्याचे जे गुणधर्म हे मंगळाचे आपल्याला हे पाहायला मिळतात. दुसरं असं की तुम्ही भाषण बघा, मोदींचं भाषण बघा, देवेंद्र फडणवीसचं बघा, किंवा ज्यांच्या याच्यामध्ये म्हणजे जे खूप संतपणे, शांतपणे जे वगैरे बोलतात, मग तो गुरुचा प्रभाव असतो. स्मूथ मध्ये बोलत राहतात. परंतु ज्यामध्ये पूर्णपणे आक्रमकता असते भाषणामध्ये, तर नो भाग्यांक किंवा मंगळ प्रभावी असेल
तर अशा व्यक्ती अत्यंत आक्रमक पद्धतीनं ते बोलत असतात. किंवा घोषणा देण्यामध्ये, अरे आवाज कोणाचा आपण म्हणतो की नाही, तर ते घोषणा देण्यामध्ये सुद्धा त्यांचा आवाज आणि तळमळीनं. दुसरं म्हणजे या ज्या व्यक्ती असतात सामाजिक क्षेत्रामध्ये, जर मंगलप्रधान व्यक्ती असतील तर त्या व्यक्ती, म्हणजे मगाशी मी उदाहरण दिलं डॉक्टर हेडगेवार, त्यांनी ज्या दूरदृष्टी ठेवून भारत सुजलाम सुफलाम व्हावा किंवा नेशन फर्स्ट, राष्ट्रहित प्रथम, तर ते उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आणि पूर्णपणे त्यांनी डिवोशनली, ज्याला काय म्हणतात कन्स्ट्रक्टिव्ह रचनात्मक पद्धतीनं हे हेडगेवारांनी ते काम केलेले. त्यामुळे किंवा देवेंद्र फडणवीस सुद्धा बघा, की तुम्हाला म्हणजे आता मी हे करणे, पण या अगोदर झालेले मुख्यमंत्री कोण असतील ते तुम्हाला माहिती असतील. त्यांच्या पत्रिका बघा, आणि त्यांनी कोरोना काळात किंवा महाराष्ट्रावरती संकट आलं असताना ते घराच्या बाहेर पण पडले नाहीत. परंतु आताचे जे कोणी मंत्री याचे बीजेपीचे मंत्री असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील, मोदीजी असतील. मोदी सुद्धा आता परवा कुठे तमिळमध्ये गेले होते वाटतं का केरळमध्ये, अगदी साध्या दुकानामध्ये गेले आणि तिथे सुद्धा त्यांनी तो कुठला तरी पदार्थ खाल्ला बघा त्यांनी. आणि एवढंच नाही, तिथं अवतीभोवती लोक जमले, त्यांना पण दिला. म्हणजे साधी राहणी, उच्च विचारसरणी, हे पण मंगळचं दाखवते. मंगळ जर बिघडला असेल तर इगो मात्र दिसतो बरं का. अशा लोकांमध्ये इगो खूप असतो आणि मग काय होतं, मग त्यांच्यामध्ये ओव्हर कॉन्फिडन्स असतो. मंगळ जर बिघडलेला असेल तर फाजील आत्मविश्वास असतो आणि मग नंतर मग काय होतं, ऐनवेळ होते, ती फजिती होते याच्यामध्ये मंगळ बिघडला असेल तर. आणि दुसरं असं, मंगळ राहू युती, मग एक अगदी काय लक्षात ठेवा, सप्तमध्ये मंगळ राहू युती असता का म्हणे. जैनच्या पत्रिकेत जर मंगळ राहू युती असेल किंवा त्यांनी जर केंद्रात किंवा याच्यात जर सप्तमात जर मंगळ राहू युती असेल तर दुसऱ्याच्या दबावाखाली राहायला लागतं किंवा ताटाखालचं मांजर होतं. आणि मी काही पत्रिका पाहिल्या दुर्दैवानं, काही म्हणजे स्थळ बघण्याकरता लग्नानंतर काही मुलींनी मला दाखवल्या त्या पत्रिका. त्यांच्या पत्रिकेमध्ये राहू मंगळ होता. तर पतीकडून मारहाण वगैरे होणं, असे प्रकार त्यामध्ये ते घडतात. आणि किंवा धनस्थानात जर राहू मंगळ जर असेल, पुन्हा शनीचा तिथं जर काही त्याची वक्रदृष्टी वगैरे असेल तर फूड पॉइझनिंग वगैरे सारखे सुद्धा घटना या घडू शकतात. शनी मंगळाचे आपल्या प्रभावामध्ये. मग नंतर बुध मंगळ जर असेल, बुध मंगळच्या व्यक्ती काय करतात माहिती का, स्वतःहून एखादं भांडण ओढून येतात काही कारण नसताना बुध मंगळच्या वेळी. अर्थात हे पण लक्षात घ्या, त्याचा एक जनरल हा रूल म्हणून मी तुम्हाला सांगितला. तर पण मंगळ बुधाचा गुरु जर चांगला असेल, गुरुची त्याच्यावर दृष्टी असेल, चंद्र चांगला असेल, लग्न चांगलं असेल, तर मग मंगळ बुध, मग काय होतं, मंगळ बुध तसं न करता मग चांगले समीक्षक बनतात किंवा विनोदी साहित्य लेखन वगैरे त्याला म्हणते. वाटतं नमा मिराजांच्या पत्रिकेमध्ये मंगळ बुधाचा एक शुभयोग आहे, केंद्रयोग बहुतेक. तर जे विनोदी लेखन करतात, समीक्षात्मक लिहितात, टीकात्मक लेखन करतात त्यांच्या पत्रिकेमध्ये. आणि मग ते नसतं आणि मग समजा मंगळ बुध हे अशुभ जर असेल तर मग मात्र टीका ही अशी असते की अंगलट येणारी टीका, अशा प्रकारची ती घडू शकते. ही मंडळी मात्र काय करतात, प्रत्येक ठिकाणी मंगळ बुध बिघडलेली युती जर असेल, प्रतियुती असेल, तर अशी मंडळी स्वतःहून वाद ओढून घेतात. आणि मग काय काय होतं, वक्तव्य सुद्धा वादग्रस्त वक्तव्य करून, विशेषतः राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये अशा व्यक्तींना गुप्त शत्रूंकडनं, मग हितशत्रूंकडनं धोका होण्याची शक्यता असते. शनी मंगळचं सांगितलं, नंतर रवी मंगळ सांगितलं, बुध, शुक्र मंगळ हे याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये एक मात्र आहे की आतापर्यंत हे बऱ्याच वेळा बघायला मिळालंय की शुक्र मंगळ जर दोघांची, मुला आणि मुलीच्या दोघांच्या पत्रिकेत जर शुक्र मंगळ जर शुभयोग असतील तर ते दोघांच्या पत्रिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यांचं ट्युनिंग लाईफ लॉंग चांगल्या पद्धतीने ते आपल्याला पाहायला मिळतं. आता हँडरायटिंगचा पण विषय बघा, हस्ताक्षर मनोविश्लेषण, त्यात म्हणजे जेव्हा पामेस्ट्री सांगितलं, न्यूमरोलॉजी सांगितलं, लाल किताबबद्दल मी भाष्य केलं. आणि नंतर याच्यामध्ये तुमचं टॅरो कार्ड. मग आणि दुसरा ज्यांचा मंगळ प्रभाव आहे ना, त्यांना कुठल्याही गोष्टीचं म्हणजे पत्रिकेतलं नेमकं जर्म ओळखणं हे फार झटकन सांगतात आणि परखडपणाने सांगतात. म्हणजे ज्याच्यामध्ये जे काय रोखठोक की तुम्हाला यश मिळेल, तुम्हाला यश मिळेल, जरा संघर्ष करावा लागेल, अशा पद्धतीने त्यांच्या पत्रिकेमध्ये आपल्याला ते पाहायला मिळतं. टॅरो कार्डच्या बाबतीमध्ये सुद्धा जे काही कार्ड्स येतात आणि ते कार्ड काढल्यानंतर त्याचं लगेच, ज्याला इंट्युशन ज्याला म्हणतात, इंट्युशन म्हणता नाही तर त्या शास्त्राचा वापर फार क्षणार्धामध्ये त्यांना लगेच कळतं की याचं प्रिडिक्शन काय आहे, भविष्य निदान. ते लगेच त्याच्यावरनं भविष्यवर्तन हे करू शकतात. म्हणजे मेथड कुठली घ्या, मग केपी असू दे किंवा ज्योतिषशास्त्राची कुठलीही असू दे किंवा हा मंगळ प्रभाव असतो म्हणून कुठलाही खेळ असू दे,
मैदानामध्ये असेल तर सगळं अख्खं मैदान जिंकतो. स्टेजवरती गेलेल्या या व्यक्ती पूर्णपणे किंग असतात पूर्णपणे. म्हणजे जिथं जिथं जातात माईकच्या समोर गेल्यावरती या व्यक्ती फक्त टाळ्या म्हणून टाळ्याच घेतात. प्रचंड प्रमाणामध्ये टाळ्या या व्यक्ती घेतात. लोकप्रियता त्यांना खूप चांगली मिळते आणि कमांड करणं म्हणजे समजा कुठे दंगल झालेली आहे, कुठे गैरसमज निर्माण झाले, तर अशा वेळी मंगळाच्या व्यक्तीला, कारण त्या व्यक्तीचा मुळामध्ये आवाज मोठा असतो आणि त्या आवाजाचा प्रभाव इतका पडतो की त्याची जी स्पंदन असतात आणि असं पण भाग नाही बरं का, की त्याच्याकरता तब्येतीने माणूस चांगलाच असला पाहिजे असं नाही. परंतु मंगळचा प्रभाव असेल तर त्या आवाजातून जी स्पंदन निर्माण होतात ती पूर्णपणे प्रभावीपणे येतात आणि मग कोणाची हिंमत होत नाही की त्या अमुक एक व्यक्ती सांगते ना, मग आपण ऐकायला पाहिजे, गप्प बसलं पाहिजे. मग त्याला कोणी उलट उत्तर देत नाही आणि त्यांचं जे एक्सप्रेशन असतं ते धाड, 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 धाड पूर्णपणे सांगतात. आता याच्यामध्ये वकील किंवा जज असतील आणि त्यांचा जर मंगळ प्रभावी असेल, मग आपल्या सुनीता पागे त्यांचा मंगळ प्रभावी रवी मंगळ आहे का वाटतं त्यांच्या पत्रिकेत बहुतेक सप्तमामध्ये मेषाचा रवी मंगळ आहे. सुनीता पागे बरोबर ना? हिला माहिती असेल कोणाला? सविताला माहिती. सविताला. हा, बरोबर बरोबर. आणि त्यामुळे त्या केसेस सुनीताचं नाव मेशीचे रवी मंगळे. करेक्ट करेक्ट. आणि त्यामुळे कसं कोर्टामध्ये उभं राहिल्यानंतर पूर्ण तयारीनिशी टू द पॉइंट, म्हणजे असं विरोधासाठी विरोध म्हणून ठणकावून सांगणं किंवा आवाज वाढवणं तसा भाग नाही. आणि मुळामध्ये त्यांचं तूळ लागत नाही, त्यामुळे तो एक फायदा आहे. म्हणजे तो त्यांना खूप चांगला प्रकार झाला आणि त्यामुळे शांतपणे सांगून, परंतु पॉइंट असे काही त्यातनं त्या क्रेज करणार की विरोध जो आहे, विरोधी वकील जो आहे किंवा क्रॉस एक्झामिनेशन असेल, ते क्रॉस एक्झामिनेशन घेण्यामध्ये या व्यक्ती पूर्णपणे एक्सपर्ट असतात. त्यांचा कोणी हात धरू शकत नाही. त्यामुळे अनेक मोठ्या, म्हणजे आपण महिला व्यक्तीविरुद्ध भाग्यवान आहे. कारण आपल्याला लिगली पण ऍडवाइस त्यांचे खूप चांगल्या प्रमाणामध्ये मिळतात आणि कुठल्या वेळी कुठला निर्णय घ्यायचा त्याचा पण त्या विचार चांगल्या पद्धतीने करतात. तर त्यामुळे व्यक्ती कुठेही असू दे, मंगळ जर प्रभावी असेल. दुसरं आणखीन एक, त्यांना ना कधी डल कपडे आवडत नाहीत बरं का. मंगळाचा प्रभाव असलेला व्यक्ती या कधी तुम्हाला शाय दिसणार नाही. आणि या व्यक्तींचं वैशिष्ट्य काय, समोरच्या व्यक्तीला काही समजा विचारलं, काय रे बाबा झालं का काम, मग काय आपल्याला अमुक एक करायचंय किंवा आपल्याला एक टूर काढायचे, आपल्याला एक अधिवेशन घ्यायचंय, तर मग एखादी व्यक्ती जर होय नाही करायला लागली तर मंगळाची व्यक्ती त्याला एकदम हो तरी सांग नाही तर नाही तरी सांग, किंवा मिळमिळ जर कोणी बोलत असेल तर मंगळ प्रधान व्यक्ती काय करते, एक तर त्याला तरी हाकलून देते, नाही तर स्वतः निघून जाते. आणि त्यांना ज्याला म्हणता येईल ना की चिंचगुळ जास्त घातलेले पदार्थ हे मंगळ प्रधान व्यक्तीला आवडत नाहीत. मग ते कसं होतं माहिती का, सिंहापुढे गवत खायला ठेवावं तसं ते होतं. त्यामुळे मंगळाच्या व्यक्तीला सुद्धा असं खाईन तर म्हणजे चवीने खाणार, चवीने पाहणार, चवीने ऐकणार आणि त्यांचा याच्यामध्ये म्हणजे वस्तूच्या किमतीपेक्षा त्या वस्तूचा रंग त्याच्यावरती खूप हे असतं, काय म्हणतात त्याला ते जास्त महत्व देतात. आणि त्यामुळे त्यांचा प्रभाव त्यांच्या आवाजाने किंवा ती व्यक्ती आल्यानंतर एक व्हायब्रेशन असं निर्माण होतं की त्या व्यक्तीचा एक दबदबा निर्माण होणं, व्यक्तिमत्वाचा दबदबा. म्हणजे अमुक एक व्यक्ती आली असं म्हणणं नाही, कारण त्यांनी व्यक्तीने जे करिअर घडवलेलं असतं आणि त्याचा प्रभाव त्यांच्या व्यक्तिमत्वावरती पडतो. आणि एवढंच नाही तर त्या व्यक्ती काय करतात, दुसऱ्यामध्ये एनर्जी निर्माण करतात. म्हणजे याच्यामध्ये समुपदेशनामध्ये सुद्धा मंगळ जर प्रभावी असलेल्या व्यक्ती या खूप चांगल्या पद्धतीने हॅमर करतील. आणि म्हणजे एखादा सल्ला, आता काही व्यक्ती हट्टाला भेटतात, म्हणजे आपल्याकडे समुपदेशनाचा विषय बघू, काही जण पत्रिका दाखवतात नाही म्हणे त्यांनी ते ठरवलेलं आहे. आणि मग नंतर मग तो नाराज असेल तर त्याला काय आपण काहीच करू शकत नाही. तर त्या ह्याच्यामध्ये मंगळाच्या व्यक्ती पूर्णपणे समजून सांगतात की विषयाची परीक्षा पाहू नका, अमुक होईल तमुक होईल, त्याचे परिणाम का होईल, ही गोष्ट का करायची नाही. जसं आपण छोटी लहान लहान मुलं असतात बघा, आणि पूर्वीच्या काळी कंदील असायचे बघा, आणि लहान मुलाला काय एखादी कुठली वस्तू दिसली की त्याला हात लावासा वाटतो, किंवा एखादं गरम पातेल असतं, दुधाचं पातेल, आणि लहान मुलं हात लावायला जातं. मग त्याला आपण काय अर्थात मग तो म्हणजे पालकाचं गरम असतं ते. मग पालक त्याला सांगतात, अरे हात नको लावू, आई बाबा सांगतात, हाय हाय असं म्हणतात, बरोबर की नाही. तर मंगळ प्रधान व्यक्ती काय करते की एखाद्या ठिकाणी जर धोका जर असेल तर ते मग अशा वेळी मंगळाची व्यक्ती स्वतः प्रसंगी कायदा सुद्धा हातात घेते. तू असं केलंस तर मी तुला ते करू देणार नाही, तू करून बघच, मी बघतो तुझ्याकडे. आणि मग त्यांची इच्छाशक्ती इतकी प्रबळ असते, स्वतःमध्ये अंगात ताकद जरी नसली तरी 4 लोकांना गोळा करून मग त्याचा बंदोबस्त करणं त्यामध्ये फार महत्व आहे. आणि मग या व्यक्ती आपल्याला कुठं पाहायला मिळतात, तर विशेषतः मिलिटरी किंवा बॉर्डरवरचे जे सैनिक जे असतात, ज्यांचा मंगळ प्रभाव आहे, ही मंडळी जीवावरती उदार होऊन काम करतात. म्हणजे
किंवा सामाजिक कार्यकर्त्यात सुद्धा चांगला कार्यकर्ता हा मंगळप्रधान कार्यकर्ता असावा. म्हणजे आपल्याला जसं आपण म्हटलो की नाही रिसर्च करायचा झाला, तर मग आपण 100 पत्रिका जर घेतल्या आणि मग त्याची आवड कुठल्या गोष्टीची आवड आहे, मग त्या त्या क्षेत्रामध्ये त्याला नेतृत्व करायला सांगणं. म्हणजे समजा बुध चांगला आहे त्याचा आणि मंगळ पण चांगला आहे. तर आपण म्हणू ज्योतिषशास्त्राकडे तुम्ही त्याचं तुम्ही लिडरशिप घ्या किंवा एखादा हे असेल मंगळ चांगला आहे आणि मंगळ प्रभावी आणि बुधही त्याचा चांगला आहे. तर मग शनी पण चांगला आहे. तर बुध, शनी, मंगळ हे चांगले प्रभाव असतील. मग त्यांनी लॉ करावं. नंतर याच्या वरच्या प्रमोशनसाठी त्यांनी प्रयत्न करावा आणि या व्यक्ती उच्च पदावरती नक्कीच जाऊन पोहोचतात. त्यामुळे त्या पद्धतीने आपण काउन्सिलिंग करू शकतो, की प्रत्येक व्यक्तीची क्षमता काय आहे? त्यांनी काय करावं, कशा पद्धतीने करावं, हा पण आपल्याला विचार करावा लागेल. दुसरं म्हणजे याच्या आयुष्य रेषेला पॅरलल मंगळाची एक रेषा असते बघा, दुसरा मंगळ म्हणतात त्याला. आणि तो जर असेल, तर अशा व्यक्तीच्या बाबतीमध्ये 2 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, 2 बाजू आहेत. अशा व्यक्तीच्या बाबतीमध्ये आयुष्यामध्ये अशा काही घटना घडतात, की पार अगदी व्हेंटिलेटरवर पर्यंत जायची वेळ येते किंवा मरता-मरता वाचणं, अपघातातनं वाचणं, जीवघेण्या दुःखणातून वाचतात. पण या व्यक्ती 100% वाचतात. आणि बऱ्याच वेळा असं वाटतं, अरे बापरे! आता या व्यक्तीचं खरं नाही. परंतु ज्याला म्हणतात का, अशा व्यक्तीची आयुष्याची दोरी ही बळकट असते. म्हणजे याला काय म्हणतात त्याला, आयुष्य रेषेला समांतर असलेली रेषा उभी अशी अंगठ्याच्या बाजूला त्या उंचवट्यावरती अर्धगोलाकार असते बघा ती. आणि तर त्या व्यक्ती खूप चांगल्या पद्धतीनं त्यांचं आयुष्य व्यतीत करतात. त्यांना भावंड सौख्य किंवा भावंडही कर्तबगार असतात, मंगळ प्रभावी जर असेल तर. आणि एवढंच नाही, तर त्या भावंडांवर सुद्धा त्यांचा प्रभाव हा अधिक प्रमाणात. मग तिथे ती व्यक्ती लहान आहे का मधली आहे का मोठी आहे त्याच्याशी काही हे नसतं. परंतु मंगळ हा त्या पद्धतीनं काम करत असतो. आणि त्यामुळे आपणही आपल्या आणखीन एक सांगायचं राहिलं याच्यामध्ये, की कलेच्या क्षेत्रामध्ये शुक्राच्या राशीत जर मंगळ असेल ना, तर अशा व्यक्ती म्हणजे प्रेमगीतं किंवा प्रेमगीतं गाणं किंवा लव्ह सीन चांगल्या पद्धतीने रंगवतात किंवा गाणी गाणी प्रेमगीतं म्हणणं, की आवाजामध्ये मंजूळ मंजूळ आवाजामध्ये खूप गोडवा. हे आता तुझी नेहमीची माहितीतली उदाहरणं आहेत. लता दीदी आणि आशा भोसले दोघींच्या पत्रिकेमध्ये तुळेचा मंगळ आहे बघा. शुक्राच्या राशीत तो मंगळ आहे आणि त्यामुळे त्या गाण्यांना म्हणजे आशा भोसले सुद्धा ज्या काही गाणी म्हणतात किंवा लता दीदींनी जी काही प्रेमगीतं वगैरे गायली आहेत, त्यांच्या आवाजामध्ये इतका मंजूळ आवाज आणि गोड आवाज तो याच्यामध्ये दाखवतो. मग अभिनयाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा ज्यांचा मंगळ शुक्राच्या राशीमध्ये वृषभ किंवा तूळ राशीमध्ये जर मंगळ असेल, तर अशा व्यक्ती पण आपला प्रभाव उमटवतात. मगाशी म्हटलं तसं, की दशमात जर मंगळ असेल, तर अशा व्यक्तीने पूर्णपणे निर्भीड राहावं. जसे आमच्या साबदे मॅडम, काय नाही ठोकतात धरून एकदम. बरं का. आणि मग त्याप्रमाणे म्हणजे त्यांचं पण ते मुद्दे पण सांगतात. म्हणजे असं नाही आंधळी बॅट फिरवत नाहीत किंवा हवेत गोळीबार करत नाहीत त्या. तर मकरेचा जर मंगळ असेल ना, त्यांनी चिंता करायची नाही. आता काही जण काय म्हणतात किंवा आपलं स्वतः आपण सोयीस्कररित्या पत्रिका बघतो. परंतु ज्यांच्या पत्रिकेमध्ये मकरेचा मंगळ आहे त्यांना आपण कायम त्यांना सांगा, "तू कर रे, जे करशील त्याच्यामध्ये 100% यश मिळेल." मग अपयश शब्द त्यांच्या आयुष्यात कधी नसतोच किंवा मला जमणार नाही हे कधीच नसतं. वेळ लागेल, प्रयत्न करतात व्यक्ती. परंतु शेवटचा जो रिझल्ट असतो, संघर्ष पण असतो. मग आणखी एक तुम्हाला उदाहरण द्यायचं ठरलं, थोरले बाजीराव पेशवे त्यांच्या पत्रिकेत सुद्धा मंगळ खूप प्रभावी होता. डॉन ब्रॅडमन यांच्या पत्रिकेत सुद्धा रवी-मंगळ युती होती आणि त्यामुळे डॉन ब्रॅडमननी जो विक्रम केला, तो विक्रम सुद्धा 99 रन रेट होता. त्यांनी जे काही मॅचेस खेळल्या, सरासरी 99 रन त्यांनी केला. म्हणजे असं 99 सरासरी 99 ने आतापर्यंत कोणी त्यांचं रेकॉर्ड मोडू शकलं नाही. परंतु 10,000च्या वर वर्ल्ड रेकॉर्ड हे सुनील गावस्करनी त्यांनी केलेलं आहे. त्यांचाही मला वाटतं मंगळ 55 मध्ये सुनील गावस्करचा. सचिन तेंडुलकरचा मंगळ हा षष्ठामध्ये मकरेचा मंगळ आहे, उच्चीचा मंगळ आहे. त्यामुळे उच्चीचा मंगळ जो असलेला व्यक्ती त्याने अत्यंत निर्भीडपणे राहावं. आपण असं पण एकदा म्हणजे प्रयोग करूया किंवा रिसर्चसाठी वेगवेगळे विषय घेतात ना, तसा हा ज्याचा भाग्यकारक आपण वेगळा विषय पॉझिटिव्ह घ्यायचा. म्हणजे काय म्हणतात त्याला कर्तबगार मंगळ, पराक्रमी मंगळ असाच विषय घेऊन ज्यांच्या पत्रिकेमध्ये मंगळ हा कसा बोलतो, त्याच्यात समजा आपण जसं मागे विमो दांडेकर आणि मदा भट त्यांनी सांगितलं होतं आणि ठरलं पण होतं. अर्थात हे फलज्योतिष मंडळाच्या माध्यमातून विजय जकातकरांनी पण काही खंड ते तयार केलेले. तर तसा मंगळावरती सुद्धा आपल्याला खूप चांगल्या प्रकारे त्याचं आपल्याला अनालिसिस करता येईल किंवा डाटा गोळा करता येईल.
पवी वर्तक, मग त्यांची पत्रिका नाही माझ्याकडे, पण ती पण बघण्यासारखी आहे. कारण त्यांनी अंतर्मनाने मंगळावरती ते गेले होते, आलं का लक्षामध्ये. तर ते तो केवढा म्हणजे मोठंच त्याला म्हणता येईल. इंट्युशनशी पण त्यांचा संबंध, गुरु निश्चयने हे पण ग्रह चांगले असतील. तर मला वाटतं मला जे वाटलं होतं, कारण जनरल काय असतं, मी 2020चा प्लेअर आहे तसा, पण आज मी कसं काय एवढा तासभर मी बोलू शकलो, मला नवल वाटलं याच्यामध्ये. तर मला वाटतं सगळ्यांना माझं हे व्याख्यान ते आवडलं असेल. पुन्हा एकदा सगळ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. नंतर साबदे मॅडमचं ऍडव्हान्समध्ये, जरी परवा जरी संपणार असतं अधिक मास, तरी सुद्धा त्यांचं इन ऍडव्हान्स त्यांना त्यांचं भरभरून अभिनंदन करतो. सगळ्या ज्योतिर्वेदांच्या वतीनं वैयक्तिकरित्या संस्थापक म्हणूनही त्यांचं खूप अभिनंदन करतो. आणि उद्या सविताचं व्याख्यान आहे, बरोबर ना सविता? हा, तुझं कशावर, गुरुवरती आहे का? गुरुवरती दिलं की हिनी. मग आता उद्या कुठला आहे? जयश्री. परत उद्या तेच काय देणार? नाही, उद्या कशावर आहे? माझं पंचांगातील योग. बरं, मग तू चांगलेच योग सांगणार दणदणीत. म्हणजे गुरुचा पंचांगातले योग हो, नाही, ते असेल, पत्रिकेतले पण योग नाही. गुरुचा वरद असते, त्यामुळे तुझं भाषण चांगलंच होणार. हा, मग आणि म्हणून तर आहेच, प्रश्नच तुझी भविष्य नाही. म्हणून तर खरी येतात दिवाळ्यांकामध्ये लिहिलेली, बरोबर की नाही? तर मग सविताला पण धन्यवाद, सगळ्यांना शुभेच्छा. संजीवनी मुळे त्यांनी पण यानं नसेल ना, मला वाटतं याला स्मिता गिरी, हा, नाही आलं. हा नसेल जमलं काही का घरी काही येणार म्हटलं प्रॉब्लेम. होतं पण त्या. हा, पण सगळ्यांना धन्यवाद. आणि असं करून मी आजचं माझं भाषण संपवतो. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर. चांगली मंगळाची फटकेबाजी जोरजोरात झाली सर तुमची. छक्के चौके जोरात मारले तुम्ही. आणि ते मला फार लागले छक्के. फारच लागले मला मंगळाचे फटके. जखम नसेल झाली, तुझी तब्येत सुधारेल आता, हो का नाही? तर तब्येत मंगळ चांगलीच आहे. तुम्हाला तब्येत आज चांगलीच मकरला आहे. होय.